जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा मिनी ब्लॉगमध्ये. गाव सोडल्यावर काही अंतरावर आम्ही लागलो जळव रोडला. आपल्याला जिथं जायचं होतं तो हाच रोड. तिथून पुढे येतोयच की नाही तर इंद्रदेवांची आपल्यावर कृपा झाली आणि पाऊस सुरू झाला. जळव पाटण रोड हा अतिशय घाट रस्त्यांचा आणि वरून पाऊस पडत असल्यामुळे असे पांढरे शुभ्र झऱ्यांचे दृश्य जणू डोळ्याचं पारणंच फेडत होते. जर तुम्ही पाटण तराळे भागातील असाल तर हे मंदिर कुठलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हिरव्यागार अशा घाट रस्त्यातून वाट काढत आपण पोचलो खिंडीत. 2 डोंगर पकडून वाहतुकीसाठी केलेली हीच ती जळव खिंड. खिंड सोडली की तिथून उतरता घाट रस्ता लागतो. हिरवागार आणि उंचावरून पडणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेत आम्ही पोचलो जानाई मंदिरापाशी. निवकणे गावातील हे देवीचं जागृत देवस्थान मानलं जातं. या देवीची यात्रा फाल्गुन शुद्ध नवमी अष्टमीला असते. या देवीचं महात्म्य एवढं की